सांगली शहरातील मुस्लिम आणि ख्रिश्चन समाजासाठी आरक्षित असलेल्या दफनभूमीच्या जागेचा वापर बदलून त्या ठिकाणी क्रीडांगण उभारण्याचा आयुक्तांकडून पाठवलेला प्रस्ताव हा अन्यायकारक, मनमानी आणि समाजाच्या धार्मिक भावना दुखावणारा असल्याने मदनी चॅरिटेबल ट्रस्टने महापालिकेसमोर निदर्शने केली। महानगरपालिकेसमोर पोस्टर घेऊन आणि जोरदार घोषणाबाजी करून आंदोलन करण्यात आले। क्रीडांगणासाठी पाठवलेला प्रस्ताव आणि ठराव तात्काळ रद्द करण्यात यावा। संबंधित जमीन ही पूर्वीप्रमाणेच दफनभूमीसाठी कायम ठेवण्यात यावी। संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर योग्य कारवाई करण्यात यावी। समाजात तणाव निर्माण होऊ नये यासाठी प्रशासनाने स्पष्ट भूमिका जाहीर करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। महापौर धीरज सूर्यवंशी यांनी स्मशानभूमीचे आरक्षण पूर्वीप्रमाणे ठेवून त्याची अंमलबजावणी करण्याचे आश्वासन दिले। वाढती लोकसंख्या पाहता मुस्लिम आणि ख्रिश्चन समाजासाठी स्मशानभूमी होणे आवश्यक असल्याचे मदनी ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले। क्रीडांगणाचा निर्णय रद्द झाला नाही तर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला। यावेळी हाफिज सद्दाम, सय्यद सुफियान पठाण यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते। आज सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका येथे मुस्लिम व ख्रिश्चन समाजाच्या वतीने महापौर, उपमहापौर, आयुक्त, विरोधी पक्ष नेता, सभागृह नेता, गट नेता यांना सर्वांना शामरावनगर दफनभूमी हा एक मूळ मुद्दा म्हणजे गेल्या 20 वर्षापासून समाज संघर्ष करत आहे त्या जागेसाठी। पण प्रशासक काळात आयुक्त यांनी एक ठराव केला, त्या जागेवर क्रीडांगणाचा 3 एकर जागेवर क्रीडांगणाचा ठराव करून हा ठराव अन्यायकारक आहे अल्पसंख्याक समाजासाठी। त्याच निषेधार्थ आज आम्ही सर्व समाजाच्या वतीनं निवेदन दिलेलं आहे आणि प्रशासनाला आम्ही विनंती पण ठाम भूमिका घेतलेली आहे। जर हे ठराव रद्द झाला नाही तर लवकरात लवकर एक जन आंदोलन आम्ही छेडू आणि ह्याच्या सर्व जबाबदार प्रशासन राहील एवढी प्रशासनाने याची नोंद घ्यावी।